हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आता उन्हाळा आला आहे. मग उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाला थंड काही ना काही प्यावंसं वाटतं. तर मी इथं बदाम शेक केला. खूप छान आणि अगदी बाहेर आपण कोल्ड्रिंक्सच्या दुकानात पितो सेम तसाच तयार होतो. तर इथं त्याच्यासाठी अर्धा लिटर दूध पातेल्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवायचं. एक उकळी आली की गॅस मीडियम ठेवून म्हणजे आधेमध्ये ढवळत राहायचं. जेणेकरून वरती जी साय जमा होते ती छान म्हणजे दुधामध्ये मिक्स होते आणि दुधाला छान असं मलाईदार टेक्स्चर येतं. तर इथं दुधाला एक उकळी आल्यानंतर मी अर्धी वाटी साखर टाकली. अर्धी वाटी थोडीशी म्हणजे कमी पडते. अर्धी वाटीनंतर 2 चमचे मी ॲड केले, कारण थोडंसं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त गोड बदाम शेक गोड असतो, सो मी अर्धी वाटी आणि नंतर परत 2 चमचे ॲड केले. आता इथं दूध मीडियम हीटवर उकळत ठेवायचं. तोपर्यंत इथं मी रात्री भिजत घातले होते बदाम आणि त्याची साल काढून अर्धी वाटी बदाम भिजत घातले होते. त्याची साल काढून मिक्सरच्या भांड्यात टाकायची आणि त्याच्याबरोबर 2 ते 3 वेलची सोलून टाकायची आणि हे थोडंसं पाणी टाकून छान बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्या बदामाची. आता इथून बघू शकता दूध छान उकळत आहे. याच दुधामधलं मी जेव्हा सुरुवातीला थोडंसं दूध गरम झालं, तेव्हा मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवलेलं. जास्त गरम नाही आहे, हे दूध थोडंसं कोमट आहे. याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा कस्टर्ड पावडर टाकायची. आता कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर म्हणजे जे बाहेर आपण जे घट्ट असं दाटसर आपण जे बदाम शेक पितो ते यानेच होतं. तर कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं छान असा फ्लेवर आणि दाटसरपणा या दुधाला येतो. तर अर्धी वाटी दुधामध्ये 1 ते 1.5 चमचा मी कस्टर्ड पावडर टाकले आहे. दूध कोमटच घ्यायचं, जेणेकरून हे कस्टर्ड पावडर छान एकजीव असं म्हणजे एकसारखं मिक्स होतं. आता दूध उकळत असतानाच एका हाताने म्हणजे कस्टर्डचं दूध टाकायचं आणि एका हाताने ढवळत राहायचं. तसं केल्यानंतर गाठी तयार होत नाहीत आणि आपलं एकसारखं हे कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स होतं. आता हे टाकल्यानंतर दूध जसं जसं उकळत जाईल तसं तसं त्याला घट्टपणा येईल. आता साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंसं चाखून बघायचं आणि जर तुम्हाला आणि साखर हवी असेल तर याच्यात तुम्ही वाढवू शकता. आता तुम्ही बघू शकता छान उकळी येते. जसं जसं उकळी येईल तसं तसं हे दूध थोडं थोडं घट्ट होत चाललं आहे. आता कस्टर्ड पावडरचं दूध टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण जी बदामाची पेस्ट केली होती, बदाम आणि वेलची याची पेस्ट केलेली आहे ती त्या दुधामध्ये टाकायची आणि दूध असं एकसारखं हलवत राहायचं, जेणेकरून छान असं जसं जसं दूध घट्ट होईल तसं ते कस्टर्ड पावडर तळाशी लागून राहत नाही आणि एकसारखं घट्टपणा येतो आणि कुठेही गाठी तयार होत नाहीत. आणि नंतर जसं जसं घट्ट होईल तसं तसं याच्यामध्ये नंतर ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी इथं बदाम आणि काजू याचे बारीक असे चकत्या केल्या आणि ते टाकलेलं आहे. त्यामुळे काय होतं, जसं आपण बाहेर बदाम शेक पितो सेम त्या पद्धतीचं बदाम शेक आपलं तयार होतं. फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर खूप छान टेक्स्चर यायला येतं, तुम्ही बघू शकता. मस्त थंड असं बदाम शेक तयार आहे. तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सने सजवून मस्त थंड थंड सर्व्ह करा.